नमस्कार, मी सुरेखा माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी व पौष्टिक खिचडी। तर त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतले। तर हे बघा, छोटी वाटी तांदूळ घेतले कारण ही जी खिचडी आहे ते 1 जणासाठी बास आहे। त्यानंतर 1 वाटी तांदूळ, त्यानंतर आता आपल्याला याच्यात घ्यायची आहे मुगाची डाळ। तर मी जी हीच वाटीने अर्धा वाटी मुगाची डाळ घेत आहे। तर ही जी खिचडी आहे ना, तुम्ही आजारी पेशंट असो, लहान बाळ असो, म्हातारा व्यक्ती असो, सगळ्यांना ऑल ओव्हर लोकांना चालते। इतकी मस्त असते, एकदम पौष्टिक आहे व तुम्ही रेग्युलर डाएटमध्ये पण हे फॉलो करू शकता। तर डाळ तांदूळ घेऊन मी ते धुवून घेतले एका पाण्याने आणि त्यानंतर मी आता हे डाळ व तांदूळ कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी मी भिजवून ठेवून देणार आहे, ज्यामुळे आपली खिचडी मस्त नरम होते, मऊसूत होते। त्यानंतर आपण मसाले बघून घेणार आहोत, आपल्याला काय काय टाकायचं आहे त्याच्यात। तर त्यासाठी मी घेतलेले लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मोहरी, जिरं आणि हळद आणि थोडासा हिंग। हवं तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकू शकतात, पण माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी काही घेतलेली नाही। तर तुम्ही असलं तर 1 मिरचीचे 2-3 तुकडे करून तुम्ही टाकू शकता, त्याच्याने पण अजून चव येते। त्यानंतर आता तो लसूण जो आहे, मी लसूणचे मस्त बारीक असे काप करून घेत आहे, छोटे छोटे। तर अशा प्रकारे आपल्याला लसूण वगैरेचे सगळे मस्त बारीक काप करून घ्यायचे आहेत। एकदम झटपट अवघे 5 ते 10 मिनिटात ही मस्त होऊन जाते, काहीही वेळ लागत नाही। त्यानंतर आता आपल्याला गॅस ऑन केला मी आणि कुकर ठेवून दिला। तर त्याच्यात 1 पळी तेल टाकते। तुम्ही हवं तर याला तुपाची फोडणी पण देऊ शकतात, पण मी तेलाचीच देते। त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायची आहे मोहरी, नंतर टाकणार आहोत आपण आता जिरं, त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लसूण, मस्त लसूण, जिरं, मोहरी मस्त असं तडतडलं पाहिजे, छान असं सुंदर। त्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडासा कढीपत्ता, नंतर टाकायचं आहे थोडासा हिंग, आता हिंग टाकेल। हवं तर मिरची असली तर एकदम बेस्ट, मिरची पण टाका, नंतर थोडासा हिंग। व आता आपल्याला याच्यामध्ये हे परतून झाल्यावर मस्त आता पाणी टाकायचं आहे। तर हळद जे आहे ना, मी हळद पाणी टाकल्यानंतरच टाकते, कारण आपल्याला हे पौष्टिक बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी तेलात काही हळद टाकलेली नाही आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला ही जी खिचडी आहे ना, थोडीशी मऊ हवी आहे, त्याच्यामुळे पाणी मी थोडंसं एक्स्ट्रा टाकते। म्हणजे कमीत कमी ह्या खिचडीला मी 1 तांब्या आणि 1 तांब्या पाणी टाकलं। 1 तांब्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा। आता लहान मोठा तांब्या असेल तुमचं, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा अंदाज काढून घ्या। त्यानंतर त्याच्यात मीठ टाकलं व आता आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी तापू देऊस तोपर्यंत झाकण ठेवून घेतलं। बघा, अशा स्टेजला आपल्याला पाणी तापून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण जे डाळ तांदूळ भिजवलेले होते त्याचं पाणी काढून घेतलं आणि आता आपण ते या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला ही बघा ही खिचडी, त्यानंतर बघा हे म्हणजे हे असं उकळता झालं का पाणी, त्याच्यानंतर मग आपल्याला कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या म्हणजे मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या आणि त्याच्यानंतर कमीत कमी 2 मिनिटासाठी तसंच राहू द्यायचं आहे कमी गॅसवर। तर माझ्या 2 शिट्ट्या पण झाल्या आहे कमी गॅसवर आणि आता मी कुकर ओपन करते। तर बघा, कुकर झाला आपला ओपन। तर बघा किती मस्त सुंदर झालेली अशी मऊ लुसलुशीत खिचडी झालेली आहे, एकच नंबर। तुम्ही लहान बाळांना खाऊ घाला, 80 वर्षाच्या आजीला खाऊ घाला, बाबाला खाऊ घाला, तुम्ही स्वतः खा, म्हणजे याच्याने काहीही साईड इफेक्ट होत नाही शरीराला, शरीर एकदम हेल्दी राहतं। तर आपण ते आता एका भांड्यात काढून घेऊ आणि आता याला आपल्याला द्यायची आहे वरून असं तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी मी गॅस ऑन करून घेतला आणि जे तडका पॅन आहे ते घेतलं मी। त्याच्यात मी आता टाकणार आहे 2 चमचे तूप। तर आपल्याला 2 चमचे गाईचं तूप घ्यायचे, मस्त शुद्ध, तुमच्याकडे जे असेल ते, गाईचं असेल, म्हशीचं असेल, जे असेल ते घ्या। त्याच्यात टाका मोहरी, जिरं, त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि कढीपत्ता
त्यानंतर हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची, पण माझ्याकडे हिरवी नाही आहे, मग मी लालच टाकते. तर लाल मिरची घ्या, तिचे 2-3 तुकडे करा, ते टाका आणि मस्त अशी जी आपली फोडणी आहे ती करकवून घ्या. आणि तुम्हाला जर कधी थोडंसं तिखट पाहिजे असेल तर थोडीशी तुम्ही लाल चटणी पण टाकू शकता, पण मला असंच पाहिजे होतं म्हणून मी असेच खाते. त्यानंतर वरून टाकली कोथिंबीर. तर बघा किती मस्त, एकच नंबर, बघा कसली भारी झालेली खिचडी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही खिचडी नक्की बनवून बघा, खूप छान लागते, एकच नंबर. धन्यवाद.